श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। नाशिक शहरामध्ये आज सलग तिसऱ्या दिवशी देखील अतिक्रमण मोहीम सुरू आहे। शहराच्या उच्चभ्रू म्हणजे कॉलेज रोड या परिसरात आता थेट कॅनडा कॉर्नर, पंडित कॉलनी, कुलकर्णी गार्डन परिसरात असलेली दुकानांच्या बाहेरील शेड देखील काढण्यात आले। नाशिक मध्येचे आमदार देवयानी फरांदे यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडल्यानंतर हे नाशिकचे मोठे आणि अत्यंत जुने असलेले अतिक्रमण काढण्यात येत आहे। याची सुरुवात ही नाशिकचे माजी आमदार वसंत गीते यांच्या कार्यालयापासून सुरू झाली आणि तिथे कॉलेज रोड, गंगापूर रोड आणि आता कॅनडा कॉर्नर परिसरात सुरू आहे। यामध्ये कितीही मोठा व्यक्ती असली तरी त्याची कारवाई थांबली जात नसल्याचं चित्र एकूणच दिसतंय। या अतिक्रमण कारवाईमध्ये जुने अतिक्रमण उपायुक्त नितीन नेर ही कारवाई मात्र सुरूच आहे, तर उपायुक्त नितीन नेर यांची देखील तडकाफडकी बदली करून त्यांच्या जागी नितीन पाटील यांना नियुक्त करण्यात आले। ही कारवाई नाशिकची महानगरपालिका आयुक्त अशोक करंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमर सोळंकी।